श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, वेलकम टू ग्रेसफुल कॉर्नर। मी दीपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, हा व्लॉग आहे नवरात्रीमधला आणि या व्लॉगमधून मी तुमच्यासोबत खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कडकण्यांची रेसिपी शेअर करते। तर तुम्ही बघू शकता या क्लिपमध्ये जसा आवाज येतो, अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत कडकण्या बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे सर्वप्रथम 2 वाट्या मैदा। तुम्ही कोणत्याही प्रकारची वाटी घेऊ शकता, त्या एकाच वाटीने हे प्रमाण घ्यायचं आहे। 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। हे दोन्ही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यात 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन आपण घालून घेणार आहे। हे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल गरम असल्यामुळं ते हाताला भाजू शकतं। तर पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि परत मग दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून असं ते पूर्ण जे तेल किंवा तुपाचं मोहन घालताय ते पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे। मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे, तूप न वापरता। तर अशा प्रकारे अशी मस्त गोळी बनली पाहिजे त्याची। मग अशा प्रकारे मस्त तूप किंवा तेलाचं जे आहे मोहन आहे तर ते लावून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी साखर घालणार आहेत आणि आता आवश्यकतेप्रमाणे अगदी थोडं पाणी वापरून आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे याची। तर पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, अगदी थोडं हलकं पाणी घालून घट्ट सैलसर घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। म्हणजे अगदीच घट्टही नाही आणि अगदीच सैलसरही नाही, अशा पद्धतीचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हा गोळा बनवून झाल्यानंतर तो थोडासा आपण रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हा गोळा परत एकदा झाकण घालून ठेवणार आहोत। 10-15 मिनिटानंतर ना आपण परत एकदा या गोळ्याला एकदा व्यवस्थित नीट असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या आकाराच्या कडकण्या पाहिजेत त्या आकाराचे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपल्याला जास्त मोठे बनवायचेच नाहीत, लाट्या किंवा ज्याला आपण छोटे गोळे म्हणू शकतो। तर त्या मध्यम आकाराच्या लाट्या बनवून घ्यायच्या, जेणेकरून आपली कडकणी एकदम पातळ अशी लाटली जाईल आणि खूप मोठी पण होणार नाही आणि खूप लहानही होणार नाही। तर आपण ज्या प्रकारे उडदाचे पापड बनवतो त्या आकाराची आपल्याला आणि तशाच प्रकारची एकदम पातळ अशी कडकणी बनवून घ्यायची आहे। आणि ही तेलात सोडल्यानंतर न फुगू नये यासाठी आपल्याला त्याला काटे चमच्यानी छिद्र करून घ्यायचे आहेत। काटे चमच्याने केले तर आपल्याला पटकन उरकतील, त्यामुळे काटे चमच्याचाच वापर मी इथं करते। तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही एकदम पातळ अशी कडकणी आपली लाटून इथं तयार झालेली आहे। आणि आता त्या कडकणीला आपण काटे चमच्याच्या साहाय्याने छिद्र करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण याला काटे चमच्याने छिद्र करून घेतलेले आहे। आता आपल्याला मीडियम आचेवरती मध्यम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कडकणी सोडून आपल्याला थोडीशी ब्राऊन म्हणजे थोडीशी पांढरी आणि थोडीशी ब्राऊन अशा मीडियम कलर टोनपर्यंत येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण अशा प्रकारे कडकणी काढतो। काढल्यानंतर एकदम थोडीशी मऊ असते, पण त्यानंतर जसा वेळ जाईल थंड होईल तशी ती एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली कडकणी तळण होते। अशाच प्रकारे मी इतरही सगळ्या कडकण्या आता तळून घेत आहे तेलामध्ये। तर तेलाची काळजी घ्यायची की तेल एकदम मध्यम आचेवरती तळायचे, खूप जास्त फ्लेमवरती नाही तळायचे आहेत किंवा खूप लो फ्लेमवरती पण तळायचे नाहीत, जेणेकरून त्या तेलामध्ये सुटणार नाहीत कडकण्या, एकदम छान कुरकुरीत तळल्या जातील। अशा पद्धतीने आपण सर्व कडकण्या मध्यम आचेवरच्या तेलावरती तळून घ्यायच्या आहेत। आता अशा कडकण्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर कलर आलेला आहे कडकण्यांना। एकदम तुम्हाला जर लाल काढायचे असतील जरा जास्त तर तसंही काढू शकता। मी असं एकदम मध्यम कलरवरती काढलेले आहेत, म्हणजे थोड्याशा ब्राऊन दिसत आहेत आणि तरीही त्याच्यामध्ये थोडा व्हाईट कलर दिसतोय। आणि बघू शकता एकदम क्रिस्पी अशा कुरकुरीत मस्त कडकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि कोणासोबत शेअर करायची असेल तर नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।